संजय गांधी नॅशनल उद्यानमध्ये आहोत. निकेत शिंदे हे रेस्क्यू विभागाचे प्रमुख आहे ना तुम्ही? आणि आपलं नाव काय? राजा भोईर. राजा भोईर हा असा रेस्क्यू मेंबर आहे. आणि दिनेश गुप्ता हा हा तुझं नाव काय? सुनील गुप्ता, दिनेश गुप्ता हे आमची असंच भेट झाली होती रस्त्यात. आणि झालं होतं यांनी मला साप धरायला लावला होता. तर मला वाटलं अरे मी आयुष्यात कधी असं साप धरेन असं वाटलं होतं. आणि यांनी सांगितलं की साप कसा चांगला प्राणी आहे. आणि मग त्यासाठी तर मग प्रत्यक्षात आता भेट द्यायला आलोय सापांना इथं. आणि लोकांना आपण सांगायला पण आलोय की यातली खरी गोष्ट काय आहे. चला आपण गावदेवी मंदिरात चाललोय ना आता. गावदेवी मंदिरामध्ये आपण जरा साप आणि त्यांचं बिहेवियर आणि अशा गोष्टी जरा बघायला जाऊया. भरपूर प्राण्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ते सहसा ना असं कोणाला त्रास देतं माणसासारखं. माणूस मुद्दामून काहीतरी उंगल्या करतो, तसं ते प्राणी नाही करत आहेत. वाघाचं पण तसं डिफेन्स साठीच करतो तो. म्हणजे ते स्वतःहून कोणाला नाही त्रास देत. आपण असं समजू नये की प्राण्यांपासून आपल्याला त्रास आहे, प्राण्यांमुळेच आपण आहोत. हा, आपल्यामुळे प्राण्यांना त्रास आहे. हा, राजा भोईरचं असं म्हणणं आहे की प्राण्यांना प्रोटोकॉल नसतो, लहान मोठा नसतो, त्यांना सगळे सारखे असतात. जात धर्म भाई भाऊ काय काही असलं त्यांच्या डोक्यात काही नसतं ना. बरोबर. बाई हा जातीचा आहे, ह्या धर्माचा आहे, ह्या पंथाचा आहे. मग आपण त्यांना त्या गोष्टी करून दिल्यात ना आपल्याला. म्हणजे उदाहरणार्थ साहित्यामध्ये नाही का की नागाला ठेचून मारीन, बेळातनं बाहेर येतो, तुला दाखवतोस. किंवा नागिन पिक्चर, त्या पिक्चर मध्ये नागिनीबद्दल असं दाखवलं की माणसांना समाजामध्ये भीती निर्माण केली ना सापाबद्दल. खरं तर साप तसं कोणाच्या अंगावर येतो का? नाही नाही. म्हणजे हरण ही फिमेल आहे, ही फिमेल आहे. हा बिनविषारी आहे. हा बिनविषारी सर. हे बघ, हे टोक जे आहे ना, ह्याच्या पानाच्या खाली ना स्पायडर असतात. ही व्हेज खात नाही, नॉन पण आता हे बिनविषारी आहे हे कसं कळायचं? हे बिनविषारी साबित केले आपल्या पुस्तकामध्ये सगळीकडे लिहिलेले आहे. म्हणजे हिरवा जो कुठला साप विषारी नसतो? हिरवा आहे ना, बांबू पीट वायपर आहे. बांबू पीट वायपर आहे. तो कसा असतो? विषारी असतो. विषारी बेडकासारखं तोंड असलं ना तर विषारी असतात. घ्या ना तुम्ही हातात, मस्त फिरवा. काय नाही काय नाही. त्याचं एक वैशिष्ट्य आहे. 2 मिनिटं तुमच्या ह्याच्या स्पंदनाशी हे झालं ना तर ती बिंदास तुम्ही कुठेही करू शकता. म्हणजे आपल्याला बरं शंकराने विषारी साप कसं समजायचं? माणूस साप म्हटलं की आपण घाबरतो. पण हे चावतं? चावतो, पण आपल्याला विष नाही. पण जे अग्रेसिव्ह असणार तर जास्त आपण टॉर्चर केलं तर फक्त शांत झालाय का आपण एका फांदीवर ठेवलंय त्याला, तो ते फांदी समजूनच झोपलाय त्याच्यावर. अच्छा अच्छा अच्छा. आता आराम करतोय. आराम कर. अरे वा. म्हणजे बिनविषारी मध्ये किती जाती आहेत मग अशा? बोला सर. बिनविषारी मध्ये 300च्या वरती आहे. 300च्या वरती? ऑल इंडिया. हो. आता आपण फक्त आता हा फांदीला हे करून बसला असं पडू नये म्हणून त्यांनी हे मारलंय, नॉट मारलेली आहे. आणि हे आपण प्रात्यक्षिक साठी घेतलेलं आहे. पब्लिक ह्याला हिरवा साप समजून असं हे करतो. हे बघा, हे दात तोंड बघा, आता उघडलं बघा. म्हणजे असं जनरली साप त्रास नाही. हे तुम्ही असं सोडणार कसं? आता रेस्क्यू करणार त्याला. त्याच्या कुठून आणला? बोरिवलीला भेटला. मग त्याला त्याचा एरिया कळतो? त्याला जास्त नाही आता कुठलं सोडला की झालं? नाही झाडावर बिनविषारी असला ना, बिनविषारी असला तो 2 किलोमीटर मध्ये परत रिटर्न जातो. विषारी असला तर 10 किलोमीटर मध्ये परत जातो. हो, बिनविषारी असेल तर 2-3 किलोमीटर मध्ये त्याच्या जागेवर जातो. विषारी असेल तर 10 किलोमीटरची रेंज आहे. पण विषारी म्हणजे त्याच्या संरक्षणासाठीच विष असेल ना? हो. ते काही लोकांना त्रास देण्यासाठी नसतं. नाही. पण ह्याची काय म्हणतात त्याला, विकतात साप, चोरतात साप, मारतात साप. दूध पितो साप? नाही. मग आपल्या परंपरेत त्याला दूध पाजताना कटू सत्य आहे आणि चुकीचं आहे ना ते? चुकीचं आहे, फार चुकीचं आहे. फार चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे मरतात ते साप. नागपंचमीला खूप मारले जातात. उलट दूध पाजून त्याला विष च प्रमाण देतात. हो. याला आपण शुभेच्छा देऊया. याला त्याच्या जंगलात जाऊ द्या, याला आनंदात राहू द्यात आणि त्याचं लाईफ त्यांनी जगावं. झाडावर बघतो तो वर उडी मारा इथे. इथे हा, मग त्या फांदीवर पण जायचं आहे बघा. आता जाईल बघा. अरे वा. साहेबांनी आता सुंदर प्रकारे त्याला रेस्क्यू केलेला आहे. आता हा आनंदाने आपल्या चाललेला आहे तिकडे. रोख दिला पळायला.
आता त्याचा लाईफ तो आनंदात जगेल. म्हणजे आपण उगाच घाबरतो असा साप दिसला. अगदी आणि स्पेशली जेव्हा रस्त्यावरून पावसाळ्यामध्ये गाड्या जातात हो. तर साप बघत नाही, डायरेक्ट चेंदूर चेंदूर टाकतात. किती टाकतात. साप मरत असतील. ते त्याला कारण म्हणजे काय आहे की साप जो आहे ना त्याला ते रोडची असते, ते रोडची थोडी हिटची गरज Heat असते, असते. त्यामुळे तो रोडवरती येतो. अच्छा, त्यामुळे तो रोडवरती गारटलेले असतात ते आपले रस्ते गरम असतात म्हणून त्याच्यावरती येत. हरणटोळ हरणटोळ, वाईन स्नेक, इंग्लिश मध्ये वाईन स्नेक. हरणटोळ, वाईल्ड स्नेक. आमच्याकडे त्याला हिरटोळी म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, साप हे मनुष्य जातीला त्रासदायक काय, त्रासदायक आहे. तुम्ही घेतलेली रॅट किलर म्हणजे रॅट, उंदीर मारी, हम्म. उंदीर मारणारा साप त्याला म्हणतात धामण. हा. अच्छा, हा कुठून आलाय तुमच्याकडे? अच्छा, मग तुम्ही किती वेळात त्याला सोडता परत? 2 तासानंतर त्यांना सोडून देतो. तर हे आपल्याकडं रेस्क्यू सेंटरमध्ये आलेले आहेत. आपण बघतोय हा धामण आता साप येतोय बाहेर बघा. अरे वा, घ्या ना साहेब, घ्या, बिनधास्त. काय नाही करत, एकदम मस्त. घे ना, जरा घे आता आता जरा फक्त मागची घ्या, शेत घ्या. जरा काय नाही साहेब, बिंदास. आम्ही आहोतच बिंदास. जरा तर काय नाही का ना, बस असं जरा असंच करत अहो, 2 किती मिनिटं. नाही ना, हो. बिंदास. है ना? बिनविषारीत साप आहे तो. काय नाही, मी आहे बाजूला. काय नाही. अरे वा, बिनधास्त. हा धामण आहे. आम्ही बाजूला होतो. आणि हा अतिशय आता बाहेर आला, जरा त्याला अजून रिस्की वाटते म्हणून धावपळ करतोय का? हा, आता गेलं शांत होईल का? आता शांत राहा, आता हात शांत. असतो एवढ्यामध्येच हात फिरवायचा. अच्छा, म्हणजे त्याला वाटतं आपलं रोलिंग चालू आहे. तर हा फक्त उंदीर खातो, कोणाला माणसाला त्रास देत नाही. रस्त्यावर दिसलं तर अजिबात मारायला नको, यांना सगळं जाऊ द्यावं. आणि काय नाही, कोणाच्या- काय नाही खाली. मला पण सवय नाही ना. आम्ही म्हणजे विलनचं काम करतो, तर आमचे विलन वेळातनं बाहेर ये, तुला मारतो, ठेचून मारतो. हा? आता बिंदास हे करू शकतो. काय नाही. आणि तसं हा पळत येऊन कोणाला चावतो बिवतो, डूब नाही, ठेवतो, हे नाही, तर नाही, चुकीचं आहे. संबंधच नाही ना. ह्यांच्यामुळे आपल्याला भरपूर काय फायदे आहेत. फायदे आहे. हो. आता बघा, हे सर्व प्रकारचे आपल्याला सर्व जेवढे प्राणी आहेत त्यांच्याबद्दल सर्व फायदे आहेत, पण लोकांना गैरसमज पसरवलेले आहे. शेतकऱ्यांचा तर खरा मित्र आहे ना. खरा मित्र शेतकऱ्यांचा. उंदीर हा जास्त काय- उंदीर काय- खातो ना. सुद्धा तरी त्याला वाचवतील. चला, जायचं आपल्याला घरी. ऑल दी बेस्ट. सुखाने राहा, आनंदात राहा. तुझ्यावर ट्रीटमेंट केली जाणार आहे आता. आणि आता तू आराम कर. मस्त. बाय बाय. आम्ही सगळ्यांना सांगितले, तुमच्या जमातीला त्रास देऊ नका, त्यांच्याशी आनंदाने वागा, प्रेमाने वागा. धन्यवाद. हा. आता मला सांग, समजा साप चावला तर काय करायचं? आता तर सध्या बीएमसी मध्ये सर्वांकडे उपचार चालू आहे. साप एंटी चावला वेनम. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण हे हायपर नाही व्हायचं, शांत राहायचं, पॅनिक व्हायचं नाही. पॅनिक व्हायचं नाही, पळायचं नाही. पळल्यानंतर काय होतं, सापाचं जे विष असते ते फास्ट ब्लड सर्क्युलेशन आपल्या ब्लड ब्लड सर्क्युलेशन होतं, त्यामुळे जास्त लवकर ते आपल्यावरती साप चावल्या शांत राहायचं, पॅनिक व्हायचं नाही. तिथं जागेत जखमेच्या वरती बांधायचं. नाही, बांधायचं नाही? बांधायचं नाही शक्यतो. जास्तीत जास्त लवकरात लवकर जेवढं आपल्या डॉक्टरकडे जाता येईल तेवढं जायचं. आणि जर समजा चुकून बांधलं गेलं तर आपण सोडायचं नाही, ते डॉक्टरांनाच सोडायला सांगायचं. कारण ते त्याच्या बांधल्यानंतर जो काही त्याचा इफेक्ट होतो Flow. फ्लो फास्ट होतो. आपल्याला समजा एखाद्या ठिकाणी साप चावला तर लोक काय करतात, तिथे ब्लेड मारतात, ते काड्या बघतात. असं सुद्धा अजिबात करायचं नाही. हा. त्याच्यामुळं जर समजा तो वायपर असेल तर त्याचं जे असतं ना, ती जखम अजून चिघळत जाते, ती भरली जात नाही. हो, म्हणजे तो अघोरी प्रकार केला जातो. गावात देवळाच्या बाजूने फिरवला जातो, देवाचा नवस बोलतात आणि तिथं असंच रक्त बाहेर काढतात. तर तसं पण करता का? डॉक्टरसाठी स्पेशल काय औषध असतं त्याच्यासाठी? काय प्रायव्हेट मध्ये नाही. काय असतं, अँटीव्हेनम हे आपल्याकडे मुबलक प्रमाणात आहे. अँटीव्हेनम बनण्यासाठी एक फार मोठी, सर सांगता तुम्ही, काय सांगू? फार मोठी प्रोसेस असते की घोडा आहे ना, त्याच्यामध्ये विषारी नाग किंवा घोणस याचं विष सोडलं जातं आणि त्या रक्तापासून घोड्याच्या रक्तापासून? घोड्याच्या रक्तापासूनच अँटीव्हेनम बनतं. मग त्याच्यामध्ये त्याला हे होऊन झाल्यानंतर ते रक्त पुन्हा काढतात आणि त्याच्यामध्ये अँटीव्हेनम बनतं. म्हणजे जसं लोहे का लोहा काढतंय. मग घोड्याला त्याचा त्रास नाही होत? नाही, ते ठराविक प्रमाण त्यांची ती अच्छा. प्रोसिजर असतं, त्या पद्धतीने त्याला सवय करून घेतात. ट्रीटमेंट ही डॉक्टर थ्रूच घेतली पाहिजे, हे वैशिष्ट्य आहे. सर्वात पहिलं तर ते सापांच्या बद्दल पब्लिकला काही माहिती नाही का. साप तर फक्त साप आहे, तो बिनविषारी असो या विषारी. बिनविषारी चावला तरी पण तो घाबरून हार्ट अटॅकनीच मरतो, हा. म्हणजे भीतीने मरतो तो.
त्याच्यामध्ये एक हे आहे का म्हणजे सापाबद्दल जे गैरसमज पिढ्यानपिढ्या देवदिकांपासून आले त्याच्या पॅनिक होऊन माणसं अटॅकनच जास्त मरतात. बरोबर. मग ते आता देवदानवांचं युद्ध झालं समुद्रात आणि ते सापानं त्याला ते हे केलं, तर हे सगळं कपोलकल्पित असेल ना? हो हो एवढे मोठे साप होते काय? नाही 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 हा, मंथन आता केलं आणि शंकरानं विष प्यायलं. नाही 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 एक तुम्ही मध्ये एक गोष्ट झालेली. एक बेवडा एक पोरगा होता. त्यांनी एक डुरक्या घोणस आणि घोणस विषारी पण डुरक्या घोणस बिनविषारी. तर त्यांनी डुरक्या घोणस पकडला आणि त्याला त्यांनी चावला. तर तो एवढा प्यायला होता का मी मरून जाणार. तर मला फोन आला. तर मी आतमध्येच पाड्यामध्येच गेलो. तो बोलतो असं चावलाय हे ते अमुक तमुक. तर घोणस चावली. मग नंतर बघितलं सापाला. अरे बोलतो डुरक्या घोणस आहे. मग ह्याच्याने काय मरणार आहे. त्याला त्याच्या समोर घेतलं 2-3 वेळा चावून मला दाखवला. मेलो. मग तू कशाला पॅनिक होतोय. पटकन तो एकदम हा काही नाही होत असं ते. पण दुरक्या घोणस आणि घोणस हे कसं ओळखायचं? हा, तर ते पॅटर्न सांगा. धुरक्या घोणस खुरदुरा असा आहे. रफ रफ आहे, खुरदुरा आहे आणि त्याची स्किन रफ असते. दुरक्या घोणसची हा म्हणजे तो बिनविषारी. हा, तो बिनविषारी. आणि घोणसची स्किन कशी असते? ते व्ही आकार बोलतात ना. दोघांचे व्ही आकार असतात. नाही ह्याचं वेगळं असतं. ह्याचं आहे का? नॉर्मल. हा कुठला आहे? हा पण ट्री स्नेक आहे, पण हा पण नॉन वेनमस आहे. हा त्याचा हा नर आहे. आता मराठीमध्ये ही रुख आहे. रुखस सर्प म्हणतो. रुख रुखस सर्प. अच्छा. ह्याच्याबद्दल पण फार गैरसमज आहे. हा, रुख ही आता नाव हे ठेवते. तुम्ही कधी शिकला हे बिनविषारी आणि विषारी समजून घेऊ? घ्या ना घ्या बिंदास. सर. घ्या आम्ही आहोत काय नाही. बिंदास. धरा हा, हा. दोन धरा मग बरोबर. आणि जेवढं उन्हात असेल तेवढी स्किन त्याची चमकते. धरा हा तसं 2-4 मिनिट. आता तो शांत आहे ना? हा. बघा ह्याची जी तोंड आहे ते सरळ आहे, तिरकं नाहीये, व्ही आकाराचं नाही, त्रिकोणी नाही. त्रिकोणी तोंड असेल तर तो विषारी. आणि तसं कोणाला ते मुळात चावायलाच जात नाही. तर अतिशय हे नैसर्गिक आहे प्राणी. त्यांच्या कामातच मग्न असतात. म्हणजे खरं म्हणजे देव धर्म हे सगळं माणसाने निर्माण केलंय. पंचमहाभूत एवढीच खरी आहेत आणि हे फक्त ह्याला पण रिलेट करूया. ह्याला पण आपण सोडून देऊया. त्याच्या जंगलात त्याच्या घरात त्याला जाऊ द्यात. बाय बाय, सी यू. आपले आनंद राहा, त्याची फॅमिली जा हे करू. ये इकडे. चला रिलीज करूया याला. इथे याच्यावर. हे बघ. आता बघा किती छान चाललंय. हा 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 हा. हलवा जरा. बाय. शेपटी हलवा. बाय 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 बाय. गेला त्याच्या जंगलात, त्याच्या घरात, तो सुखाने राहू दे. हे निकित शिंदे, मी सयाजी शिंदे. आम्ही दोघं सातारचे आहोत आणि हे रेस्क्यू सेंटरचे हेड आहेत. अतिशय चांगली गोष्ट आहे, अतिशय चांगलं काम करतायत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन. आणि आम्ही भारतातल्याच नव्हे तर जगात कुठे गेलो तर जंगलात जातो. पण त्यानिमित्तानं आज हे दिनेश गुप्ता, सुनील गुप्ता आणि तुम्ही भेटला. राजा भोईर हे एक असा धाडसी माणूस एकदम मगरीला पण घाबरत नाही, पाण्यात पोहतो जातो. तर अशी माणसं खरं तर पशु पक्षी प्राण्यावर खूप प्रेम करणार आहे. त्यांना खूप शुभेच्छा. सर्व प्राणी मात्रांना शुभेच्छा. आपण मानलं पाहिजे फक्त पंचभूत महाभूत आहे ना. हे पंचमहाभूत तेवढंच खरं आहे ना. बाकी सगळं आपण तयार केलेलं आहे. त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी मनुष्याने तयार केलेलं आहे. त्यामुळे आपण त्याचं मान्य करूया आणि आनंदात राहूया. पुढे कोणाला त्रास नको द्यायला. हा कुठला? हा बिनविषारी आहे. हा बिनविषारी. कुकरी. हा रिअर आहे. हा रेअर आहे. पण आता तुम्ही काय त्याच्यासाठी एखादी नस काय ते काही अचानक चावलं काय तर तुमच्याकडे सतत तुम्ही त्याच्यात असता ना. हो, तर तुम्ही काय आपल्याकडे अँटीव्हेनम घेतलेलं असतं? आहे स्टॉक आहे. पण ते घेतलं किती दिवस काय होत नाही वगैरे असं काय? त्याची ही आहे व्हॅलिडिटी. हो. 1-2 वर्षाची आहे. घ्या साहेब. पकडा बिनतस काय. धरा. त्याची धरा. expiry date संपली की तुम्ही मग धरा आपण तुमच्या ते हात पुढे. नवीन हा घेऊन असं येतो. हा घ्या. पण व्हॅलिडिटी किती असते? एक 2 वर्षाची औषधाची आहे. एकदा घेतलं तर 2 वर्षात आणि काय होत? काय होत नाही. जर 2 वर्षात यूज नाही झालं तर मग आपण नवीन मागवू. हे का अधिक चिटकून बसलंय असं? हो. हा? हो. हे बघा धरून बसलंय एकदम. हो.
अहो आता तुम्ही त्यांचे मित्र झालेला आहात. त्याच्यामुळे तुम्हाला खूप आता ते म्हणजे परिचयचे झालेत आता. हा तुम्ही त्याच्या असं काही कोणाला मुद्दाम साप चावत नाही नाही, काय बघा नाही. नाही, कुठं हो किती वेळ अंगावर 3 साप झाले मग मग. आयुष्यात पहिल्यांदाच आपला असं स्पर्श केला. हा टोक धर, टोक धर. इथे समोर आहे. हा. सोडा आता हलवा थोडं हा, तो घ्या. बरोबर grip होतो. नाही, परत एकदा करा. आत्ता सोडा नाही, हा. नाही, तेच म्हणतो. इथे इथे बाहेर बाहेर त्याचं काय नाव आहे म्हणलं? उकळी. हलवा साहेब, हलवा म्हणजे तो बरोबर पुढचं ग्रीप करेल. हा, असं. तो करेल बरोबर ग्रीप. हलवा शेपटी हलवा फक्त. हा बस असं. त्याचं काय नाव आहे म्हणलं? साहेब आता तुम्हाला कुकरी. ट्रेनिंग झालेली आहे. बाय बाय तुम्ही आता ट्रेनिंग दिलं त्या निमित्तानं हे याच्याबद्दल किती प्रेम आहे ना, किती आनंदाने जातो. बघा. काय त्याच्यात त्याचं वैशिष्ट्य असं तो जिभेने परवा अगोदर बघतो की मला पुढे जायला काही धोका नाहीये. हो. त्याच्यानंतर तो पुढे मुवमेंट करतो. हो म्हणून तो अच्छा, थांबला. काही टाइम त्याच्यासाठी त्यांनी घेतला. हा अच्छा अच्छा तो जजमेंट घेतोय हा, judgment घेतो. पुढे काय आहे हा, का? काय असं. सुनीत सुनील गुप्ता सर्पमित्र सुनील गुप्ता हे एक सर्पमित्र आहेत. गेल्या 20 वर्षापासून. किती वर्षापासून करताय? 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले हे त्याच्यामध्ये काम करतात. त्यांचा खूप अभ्यास आहे. ह्यांचा नंबर मी तुम्हाला देतो. कधी कुठं तुम्हाला साप किंवा ह्या संदर्भात काय दिसलं की लगेच ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. घाबरू नका, घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका. डॉक्टरांच्याकडे लवकर जाण्याचा प्रयत्न करा. साप मुद्दाम त्रास देत नाही. कुठलाही प्राणी मुद्दाम त्रास देत नाही. जात, धर्म, पंथ, भाव, प्रोटोकॉल हे सगळे माणसात आहेत. प्राण्या, पशु, पक्षात अजिबात नाही. बरोबर. थँक्यू. हा बघ हा लावतो का? अरे हे बघ तिकडं तू घ्या. आम्ही म्हण हा का कुठला आहे? ऑइलो ए कोबरा आणलाय. हो का? बघू बघू बघू. अरे पण कोबरा म्हणजे विषारी ना? हो विषारी आहे. मी याला माहिती देईल. हा. ह्याचं नाव आहे काय तुझं? शेष गुप्ता. यश गुप्ता. यश गुप्ता. यश गुप्ता. हो. यश गुप्ताने मला पण एकदा साप भेटवला शिंदे साहेब या. तर पण कोबरा विषारी असतो ना? हो खूप विषारी असतो कोबरा. आणि मग तू तर कसं पकडलास? ते आता कसं सर जितका आपण प्रेमाने सापाला पकडणार तितका प्रेमाने तो आपल्या सोबत वागणार. जर आपण त्याला त्रास देणार तर तो आपल्याला चावणार. अरे पण आता तुला जर चावला तर तू काय करणार माझं? जर आम्हाला चावला तर आम्ही डायरेक्ट हॉस्पिटलला जाणार सर. किती वेळाचा अवधी लागतो तिथपर्यंत पोहोचायला? आपल्याला अर्धा तास 1 तास आहे. तेवढंच होतो. ते टायमाला आपण माणूस हॉस्पिटल. panic होऊन घाबरून आता कोबरा ऐकूनच आम्ही घाबरलो. हो 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 पण आता हा विषय आहे ना? हो खूप विषारी हा. किती लांब आहे? कुठं मिळाला? हा हे 6 फुटाचा आहे. हे बघ सुनील गुप्ता त्याला कोबरा भेटलाय. हाची ओळख आहे ना तुला? हा पण आपला फिल्म सिटीला भेटलेला होता. ओळखलं ना. साहेब आपण पुऱ्या महाराष्ट्र पुढे पण फेमस आहे. आहे ना? आता आपण बिनविषारी साप बघितले होते. आता विषारी साप कोबरा हा लाईव्ह कोबरा आता यश गुप्तानी कुठेतरी त्याला फोन आला की त्याचा आहे तर तो घेऊन आलाय. तो बघणार आहोत आपण. विषारी सापाशी कसं हँडल करावं, कसं राहावं. मुळात किती 4 फूट राहावं लांब ना? तो स्वतःहून जरा दाखव कसा आहे. नाही चालेल हाताने. अरे काय डेंजर लोक आहेत हे. म्हणजे काय मोठी साईज आहे कोबरा. आता हा नाग असं फोना काढतो ना? हो काढू ना त्याला बाहेर काढू. पहिला हा ग्रेटच भेटलाय. हा पळून जातो का? नाही पहिला पहिला. पण तुला आता भीती नाही वाटत हे? नाही नाही सवय झाली ना सर रेस्क्यू करून करून. हा हो मग हे टच होतो का? काय सर? टच होतो कसा? तो ड्राय बाईट ड्राय बाईट देतो. पहिला बाईट तो ड्राय बाईट आहे. अच्छा दुसऱ्या वेळेला तो एकदम प्रॉपर चावणार. अच्छा असं आहे. त्याला दिसतं का असं? आता तर Actually दिसत सापाला नाही कारण नाही, की तो आहे ना पण- आता सेन्स करतोय. पण खरा सापाला दिसतं का? हो दिसतं. आपण इकडे तिकडे हो गेलो हो हो आवाज येतो त्याला? हो. कसला आवाज येतो? सेन्स करतो तो. आवाज येत नाही कारण की त्यांना कान नाही असतं. कान नसतो आवाज येत नाही सेन्स का ना? करतात. ते जीप काढतात ना ते हम्म. त्याच्याने ते लोक सेन्स करतात. आपल्या बॉडीचं जे हिट असतं ना. ऐक, मी जरा लांब नाही ना बसतो. बसा बसा इकडे. नाही येणार तो. म्हणजे माझा स्वभाव आवडलाय म्हणून येणार नाही का? नाही असं काय नाही. तो घरात होता अरे बापरे घरातले घाबरले गावात. असतील ना? हो हो सगळं बाहेर होते घरात. अरे बापरे बरं झालं मारलं नाही वाचवलं तुझे. म्हणजे तू आता हे तर पकडून असं वरती घेणार का? हो शेपटी पकडला तुम्ही असं डायरेक्ट हो. आणि फ्रीली एकदम. एवढीच मान घासायची. डिस्टन्स ठेवायचा थोडा. एवढा तरी डिस्टन्स ठेवायचाच. जय हिंद जय हिंद.
हे शिंदे शिंदे. तर हे हा. बघा, एवढी असतं आणि ही समजा स्टिक आहे. आता आपल्याकडे प्रॉपर तर नाहीये. हा एवढ्या स्टिक वर हे करायचं आपण. अच्छा. जेणेकरून आपला डिस्टन्स राहणार. अच्छा अच्छा. डिस्टन्स कव्हर करायचं एवढं. हा म्हणजे आपण ह्याच्यापर्यंत वाचू जाता शकतो, येणार. त्याच्या बाईट नाही होणार मग आपल्याला. हो हो. द्या टॅप द्या. हा, बस बस. अरे बाबा. बरं असू द्या, त्याचं डेमॉन्स्ट्रेशन झालेलं आहे. विषारी साप असला तरी लांब धरायचा, स्टिक न असेल तर लांबून धरायचा. पहिलं म्हणजे लोकांना जे सर्पमित्र आहेत त्यांना फोन करायचा. तुम्हाला मी नंबर देऊन ठेवतो. त्यानंतर पॅनिक व्हायचं नाही. बाईट झालं तिथं कापायचं नाही. नाही नाही, असं डायरेक्ट काय नाही डॉक्टरना करायचं. भेटायचं. पहिलं डॉक्टरांकडे जायचं. गावठी डॉक्टर घ्यायचा नाही. हो. देवधर्म करत बसायचं नाही. पहिलं त्याचं जे काय त्याचं नाव असतं अँटीवेनम अँटीवेनम अँटीव्हेनम नावाचं जे Injection. इंजेक्शन आहे ते ताबडतोब घ्यायचं. आता याला आपण त्याच्या निसर्गात ह्याला निसर्गात घरात सापडला होता. घरातली माणसं खूप घाबरली होती आणि यश गुप्ताने त्याला आणलेलं आहे. आता आपण त्याला जंगलात सोडून देऊया. सगळे हो. आनंदात राहूया. त्याला आनंदात हो. राहू देऊया. खरं तर हा जॉबला आहे. हो तो जॉब सोडून आज इकडे आलाय. एका ठिकाणी त्याला कळलं की इथं बाबा नाग आहे. हो. तर तो नागाला घेऊन आलाय. त्याला आपण जंगलात सोडत आहोत. 5-6 विषारी साप आहेत. ते कुठले आहेत मी तुम्हाला ह्या एपिसोडच्या बाजूला टाकतो. नागाला आनंदात जगू द्या, आपण आनंदात जगूया. सापाला मारूया नकोया, सापाला दूध नको पाजूया आणि सापाच्या नावानं माणसाला नावं नको ठेवूया. म्हणजे नागासारखा तुला मारेन ठेचेन आणि विलन वगैरे असं. तर आता आपण हा सोडतोय जंगलामध्ये. चालला तो ना. हो हा आता त्याला सेफ वाटलं का? हो, तो झाला तस होतो. असं जंगलात सोडलं पाहिजे. मारलं नाही म्हणजे असे किती साप मारले जात असतील ना. खूप सापा मारतात. आता तर भरपूर कम झालंय. एकदम हिट झालाय ना तो पण. हम्म. गरम पाणी वगैरे पेल तो मस्त असा फिरत व झालो. हा, पाणी पितोय ना. हम्म. महाराष्ट्रातल्या सर्व सर्पमित्रांच्या वतीनं यश गुप्ता आपल्याला आता सांगतीलच की 5 महत्वाचे साप कुठल्या विषारी असतात, सापांशी कसं वागावं. पण आपण सगळे सर्पमित्रच असले पाहिजे, सर्पशत्रू नसले पाहिजेत. तर आपण सगळ्या सर्पमित्रांचं महाराष्ट्रातल्या आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. तुमचं काम खूप चांगलं आहे. तुम्ही खूप सापांसाठी चांगलं काम करता. तू काय सांगशील? मला फक्त एवढंच सांगायचं आहे सर की सापाला मारू नका. जेवपर्यंत तुम्ही त्यांना त्रास नाही देणार तेपर्यंत ते लोक तुम्हाला त्रास नाही देणार. तुम्ही डिस्टन्स ठेवा थोडा सापापासून, तो स्वतःच्या रस्त्याने निघून जाणार. साप मुद्दाम त्रास देत नाही. कुठलाही प्राणी मुद्दाम त्रास देत नाही. घाबरू नका, घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका. पण समजा घरात असला, व्हिडिओ पण कुठे असला, जे सर्पमित्र आहेत त्यांना फोन करायचा. तुम्हाला मी नंबर देऊन ठेवतो. समजा साप चावला, पहिलं डॉक्टरांकडे जायचं. अँटीव्हेनम नावाचं जे इंजेक्शन आहे ते ताबडतोब घ्यायचं. गावठी डॉक्टर घ्यायचा नाही. हो. देवधर्म करत बसायचं नाही. सापाला मारूया नकोया, सापाला दूध नको पाजूया आणि सापाच्या नावानं माणसाला नावं नको ठेवूया. तुम्ही डिस्टन्स ठेवा थोडा सापापासून, तो स्वतःच्या रस्त्याने निघून जाणार.